होय ग पोरे, घटस्फोट झाल्यापासून तुझा चेहरा लयच उतरलाय ग. असं नाही आय की माझा चेहरा उतारलाय. हा बघ, किती काय झालं तरी आता माझा घटस्फोट झालाय आणि लोकांच्या नजरेत मी कशी आता वाईटच असणार. लग्न झालं होतं त्या टायमिंगचं वातावरण आणि आताचं वातावरण ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ग. अगं, नवरा असल्यानं कोण नजर वर करून बघत नाहीत आणि नवरा नसल्यानं कोणाची नजर खाली होत नाही. एक बोलू का, तुला राग तर नाही बघ येणार ना? अगं, आहे तू माझी, मला कसा राग येईन सांग बरं. मी काय म्हणती, मी एक जावई बापूला फोन करते आणि बघू जमलं तर जमलं, परत त्यांनी नांदाय नेलं तर. अगं, आता घटस्फोट झालाय आई आणि आता ती कसं म्हणताल की मी तुला नेईल म्हणून. अगं ती काय का असाना, पण इतक्यांदा आपण बघ लय वेळा चर्चा केली, पण शेवटी घटस्फोटवर आलोच आपण. हो, पण आता मी काय म्हणते, आता जावायला पण कळलं असेल ना की एकटं राहणं जरा अवघडच आहे. म्हणून मी काय म्हणते, एकदा शेवटाचं त्याला विचारूनच बघते. अगं, तू फोन करणं आणि मी फोन करणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा बघ, तुझ्यासोबत ते नीट बोलणार नाहीत. मी चुकी केली म्हणजे मीच फोन त्यांना करते. हा, तूच फोन कर बघ, म्हणजे कसं त्याला बी बरं वाटेल बघ जावायला. अगं, तू बोलली की त्यांना वाटन की ही आईला पुढं घालती म्हणून. हा. त्याच्यापेक्षा मीच फोन करते आणि त्यांना विचारते. हे बघ, काय होईल ते होईल, शेवटी नशीब. देवाने काहीतरी दिलंय म्हणजे काय ना काहीतरी साध्य करायला दिलं असेल की. बराबर म्हणती बघ तू. हा. अगदी तू का नाही फोनच लाव बघ जावायला, आणि काही मागचं झालंय ना ती विसरून जा, सगळं काळं कोळसं करून टाक आणि फोनच लाव बघ. लावते. हा, मी जाते, जरा जरा काम आहे तेवढं करते, पण तू फोन लावा. हो, लावते. लाव लाव. हो. ह्यांनी फोन उचलावा आणि चांगलं बोलावं माझ्यासोबत, बस एवढीच देवाला प्रार्थना. हॅलो हॅलो हॅलो, कुठे आहे हो तुम्ही? कोण आहे? तुमची बायको बोलती. काय बिघडलाय काय रे जीव? माझा घटस्फोट झालेला 6 महिने झालं. मला बायकोन व साधी एखादी